बुलढाणा परिसरातील जंगलव्याप्त भागात असलेल्या अस्वलांमुळे शेतकरी भयग्रस्त झाले आहेत। शनिवारी सकाळी तालुक्यातील शेलोडी येथील वैभव गजानन चौरे या 16 वर्षीय मुलावर अस्वलाने हल्ला चढवला। या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना जिल्ह्यात वाढतच आहेत। वारंवार शेतकरी अस्वलांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाला करतात, मात्र त्यांच्याकडून काहीच कार्यवाही दिसून येत नाही। शेलसूर पोस्ट अंतर्गत ग्राम शेलाडी परिसरात वन्यजीवांचा अधिवास आहे। या परिसरात शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झालं आहे। गजानन हिमतराव चौरे शेलोडी राणा शेलोडी शेतात मुलगा मोटर चालू करायसाठी गेला होता। वेळ 7 वाजता। तर ते मोटर चालू करता करता 2 अस्वल आले। 2 अस्वलांनी त्याच्यावर हल्ला केला। मोठा मुलगा तिथं धावून गेला त्याच्यावर, तर त्याच्यावर चाल करायला लागला। आरडाओरडे चालू झाली। मग आम्ही सगळे गेलो पळत। गंभीर जखम झाली। सकाळी आम्हाला पहिल्यांदा जेव्हा कॉल आला तेव्हा आम्ही शेलोडी या गावात अस्वलीचा हल्ला झाला म्हणून आम्हाला कळलं। तेव्हा आम्ही तात्काळ तिथं स्पॉटवर गेलो आणि स्पॉटवरून सदर जे जखमी मुलगा आहे त्याला आम्ही तात्काळ रुग्णालयात भरती केलं व पुढील कारवाई आमची वन विभागाच्या तर्फे चालू। शनिवारी सकाळी 7 वाजता शेतकरी गजानन चौरे यांचा मुलगा वैभव हा आपल्या शेतात पिकांना पाणी सोडण्यासाठी विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेला। दरम्यान दाट झाडीत 2 अस्वल दडून बसले होते। एका अस्वलाने पाठीमागून अचानक हल्ला चढवल्याने वैभवच्या पार्श्वभागावर गंभीर दुखापत झाली। तर यावेळी आरडाओरड केल्याने वैभवचा मोठा भाऊ मदतीसाठी आला असता त्याच्यावर देखील दुसऱ्या अस्वलाने चाल केली। यावेळी सभोवतालचे शेतकरी शेतमजुरांनी तात्काळ धाव घेतल्याने दोन्ही अस्वलांनी पळ काढला। गंभीर जखमी झालेल्या वैभवला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे। दरम्यान घटनेचा वन विभागाने पंचनामा केला असून जखमींची वनपाल AS मोरे यांनी भेट घेतली आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।